नमस्कार, सुप्रभात. मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता बघूयात गावागावातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. आंबेडकरांनी अजूनही आघाडीसाठी पर्याय खुला ठेवलाय. आचारसंहितेपूर्वी तोडगा न निघाल्यास उर्वरित 26 जागांची घोषणा करणार असल्याचं अल्टिमेटम प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दिलंय. तर वंचित बहुजन आघाडीनं काँग्रेस राष्ट्रवादीकडे एकूण 22 जागांची मागणी केली आहे. तर पुढे बोलत असताना केवळ भाजपच नाही तर काँग्रेसही तितकंच हिंदुत्ववादी असल्याचं देखील ते म्हणाले. फरक इतकाच आहे की भाजप कट्टर हिंदुत्ववादाचा पुरस्कार करतं तर काँग्रेस त्यांच्याहून काहीसं मवाळ असल्याचं ते म्हणाले. तर याच कार्यक्रमामध्ये बोलत असताना माझ्या कार्यक्रमांना येणारी लोक ही स्वखर्चानं येतात आणि टीका करणाऱ्यांनी खुशाल टीका करावी असंही ते म्हणाले. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात आता कुणाला उमेदवारी मिळणार यासाठी एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर एमआयएमचे खासदार ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांनी ठरवलं तर आपण लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरू असं आमदार इम्तियाज जलील यांनी सांगितलंय. दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी न्यूज 18 लोकमतच्या कार्यक्रमात यावर काय भाष्य केलंय आणि ते आपण जाणून घेणार आहोत. औरंगाबादच्या जागेवरून आमच्यात आणि एमआयएममध्ये कोणताच वाद नसल्याचं ते म्हणाले आहेत. जे काही मतभेद असतील ते मी आणि ओवेसी एकत्र बसून मिटवू असं आंबेडकरांनी या कार्यक्रमात बोलत असताना म्हटलंय. मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहिलं म्हणून आज कोणतंही कारण नसताना ही अवस्था झाली अशी खंत एकनाथ खडसेंनी जाहीर कार्यक्रमात व्यक्त केली आहे. जळगाव जिल्ह्यातील सावदामध्ये ते बोलत होते. तर याआधी देखील अशा प्रकारची खंत खडसेंनी अनेकदा व्यक्त केली आहे. राज्यातील भूमिपुत्रांना नोकरी देण्यासाठी कायदा करण्याचा विचार असल्याचं केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. यावेळी बोलत असताना गडकरी यांनी कायदा करण्यासाठी आवश्यकता पडली तर तसा कायदा करू असं देखील म्हटलंय. विजयसिंग मोहिते पाटील यांची भाजपकडे चाचपणी केल्याचं समजतंय. म्हाडामध्ये उमेदवारी नसल्यानं मोहिते पाटील नाराज आहेत आणि त्याचमुळे रणजितसिंग मोहिते पाटील यांनी गिरीश महाजन यांची भेट घेतली. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा केल्याचं समजतंय. शांतिगिरी महाराजांनाही लोकसभा लढवण्याची इच्छा आहे. बाबांचा भक्त परिवार औरंगाबाद आणि जळगाव तसंच नाशिक भागात मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचमुळे ते या 3 मतदारसंघांपैकी एका मतदारसंघात निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तर शांतिगिरी महाराज यांनी 2009 साली औरंगाबाद लोकसभा लढवली होती. मात्र सेनेच्या चंद्रकांत खैरे यांनी त्यांना जवळपास 35,000 मतांनी पराभूत केलं होतं. मावळ लोकसभा मतदारसंघातून आर पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांच्या नावाची कुठलीही चर्चा नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलंय. ते अलिबागमध्ये बोलत होते. तर मागील 2 दिवसांपासून स्मिता यांच्या नावाची चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहे. तर पार्थ पवार यांनी निवडणूक लढवावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह असून त्या संदर्भात येत्या 2-4 दिवसांमध्ये निर्णय होईल असं देखील तटकरे यांनी स्पष्ट केलंय. मनमाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वाघदर्डी धरणातील पाणीसाठा संपुष्टात आला असून सध्या धरणात पाण्याचा मृत साठा शिल्लक आहे. या मृत साठ्यातून शहरात पाणी पुरवठा केल्यास नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्याचमुळे गेल्या 20 दिवसांपासून पालिकेनं शहरात पाणी पुरवठा केलेला नाहीये. त्यामुळे पालखेड धरणातून पाण्याचं आवर्तन सोडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनला शिवसैनिकांनी घेराव घातला. ग्रामीण भागातील येणाऱ्या रुग्णांसाठी काहीही सुविधा मिळत नसल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलं. परभणीमधील मानवत इथल्या स्टेट बँकेनं पीक कर्ज वाटप करताना शेतकऱ्यांच्या कर्ज रकमेतून कपात केल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं बँकेसमोर मुक्काम ठोको आंदोलन सुरू केलंय. तर कर्जाच्या रकमेतून विम्याच्या नावाखाली घेण्यात आलेली रक्कम परत करण्यात यावी या मागणीसाठी संघटना आक्रमक झाली आहे. सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचं नाव देण्यात आलंय. या नामविस्तार कार्यक्रमादरम्यान धनगर समाजाच्या तरुणांनी एकच गोंधळ घातला. नामकरण कार्यक्रमात सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या भाषणादरम्यान हा गोंधळ घालण्यात आला. सर्वांच्या प्रयत्नानं सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर असं नामकरण झाल्याच्या वक्तव्याला कार्यकर्त्यांनी विरोध केला. नामांतरासाठी देशमुखांनी कुठलेच प्रयत्न न केल्याचा धनगर समाजाच्या तरुणांचा आरोप आहे.
नगरच्या जागेवरून आघाडीत तिढा निर्माण झाला। यावर आता औरंगाबाद जागेची अदलाबदली करत मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर काँग्रेस पक्षाने औरंगाबादच्या जागेच्या बदल्यात नगर लोकसभा जागा द्या असा प्रस्ताव राष्ट्रवादीकडे पाठवल्याची सूत्रांची माहिती आहे। तर नगर जागा नाही दिली तर औरंगाबाद जागा राष्ट्रवादीला सोडणार नाही असं काँग्रेसने सांगितल्याचं सूत्रांनी म्हटलंय। तर सुजय विखे यांची राष्ट्रवादी पक्षात न जाण्याची मानसिकता असल्याचं देखील कळतंय। तर अशोक चव्हाणांच्या मध्यस्थीने नगर जागा काँग्रेसकडेच राहण्यासाठीच्या हालचालींना वेग आल्याचं सांगली तालुक्याच्या निर्मितीसह सांगली महापालिका आयुक्तांची चौकशी करा यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेकडून सांगलीत आंदोलन करण्यात आलं। शिवसेना महिला आघाडीकडून निदर्शनं करत हे आंदोलन करण्यात आलं। हवामानाचे अलर्ट्स आता थेट नागरिकांच्या मोबाईलवर मिळणार आहेत, कारण येत्या पावसाळ्यापासून लोकांना मोबाईलवर हवामानाचे अलर्ट्स देण्यात येणार आहेत। तर हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक केजे रमेश यांनी पुण्यातील बैठकीत या संदर्भात माहिती दिली आहे। बेरोजगार आणि अप्रेंटिस करणाऱ्या युवकांना न्याय मिळावा यासाठी भुसावळमध्ये लोकसंघर्ष यांच्या वतीनं आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं पाठिंबा देत मोर्चाचं स्वागतही करण्यात आलं। अमरावतीमध्ये लग्न समारंभात सहभागी होऊन दागिने आणि रोख रकमेवर हात साफ करणाऱ्या अल्पवयीन टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। राजपेठ पोलिसांनी त्यांना जेरबंद केले, तर त्यांच्याकडून तब्बल 2,41,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। गोंदियामध्ये धावत्या रेल्वेत चढण्यासाठीच्या प्रयत्नात एक महिला खाली पडली। महिला रेल्वेच्या खाली जात असल्याचं लक्षात येताच कर्तव्यावर असलेल्या रेल्वे सुरक्षा रक्षकांनी तत्परता दाखवत महिलेचे प्राण वाचवले। जमिनीच्या दाव्याच्या तारखेला न्यायालयात आलेल्या एका महिलेला तिच्या पतीनं अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। बीडमध्ये ही घटना घडली। तर जमिनीच्या दाव्याचं प्रकरण मिटवून घेऊ असं म्हणत महिलेला तिच्या पतीनं अमानुषपणे मारहाण केली। दरम्यान त्या महिलेवर जिल्हा शासकीय रुग्णालय बीड येथे उपचार सुरू आहेत। साताऱ्यातील महाबळेश्वर येथे घरगुती कारणातून एका महिलेनं विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, पण सुदैवानं ही बाब लक्षात येताच नातेवाईकांनी ट्रेकर्सना बोलावून या महिलेचे प्राण वाचवले। सुदैवानं यामध्ये महिलेचा जीव वाचल्यानं ट्रेकर्सचे नातेवाईकांनी आभार मानले। वर्ध्यामध्ये ग्रामसेवकाची नोकरी सोडून शेतीची कास धरलेल्या एका शेतकऱ्यानं केळीच्या शेतीत वर्षाकाठी तब्बल 60 लाखांचा नफा मिळवलाय। वाघमारे यांनी यावेळी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर एक आदर्श ठेवल्यानं त्यांचं सर्वत्रच कौतुक होत आहे। जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यात चला तिला समजून घेऊया महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये मासिक पाळी विषयाशी संबंधित माहिती आणि आरोग्यविषयी विशेष प्रबोधन करण्यात आलं। दिव्या फाउंडेशनच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। चंद्रपुरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं एका घरातून अंमली पदार्थासह मोठा शस्त्रसाठा जप्त केला। या प्रकरणातील मुख्य संशयित फरार असून यामध्ये 3 महिलांना ताब्यात घेण्यात आलाय। याबाबत रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रायगड तालुक्यातील रेवस आवरे पोर्ट प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण झालेला नाहीये। या प्रकल्पासाठी संपादित केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी परत कराव्यात या मागणीसाठी शेतकऱ्यांनी 1 दिवसाचा लाक्षणिक उपोषण केलं। हा प्रकल्प विकसित करण्यासाठी खारेपाटमधील 8 ते 10 गावांमधील जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या। हिंगोली जिल्ह्यातील रमाई घरकुल योजनेअंतर्गत मंजूर यादीतील लाभार्थ्यांची नावं वगळल्यामुळे लाभार्थ्यांनी नगरपंचायतीसमोर आमरण उपोषण सुरू केलंय। या योजनेअंतर्गत समाज कल्याण विभागाकडून 69 घरकुल धारकांना मंजुरी देण्यात आली होती। हिंगोलीमध्ये पुरवठा विभागाचे कर्मचारी रेशन कार्डसाठी लाभार्थ्यांची शेतमजुरांची पिळवणूक करत असल्याचं समोर आलंय। याकडे कळमनुरी तहसीलदार दुर्लक्ष करत असून रेशन कार्ड देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप देखील गावकऱ्यांनी केलाय। कोयनेप्रमाणेच येत्या काही दिवसात उजनी धरणग्रस्तांचे असणारे प्रश्न मार्गी लावून धरणग्रस्तांना न्याय दिला जाईल असं राज्य पुनर्वसन समन्वय समितीचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी म्हटलंय। इंदापूर तालुक्यातील धरणग्रस्तांचा प्रश्न गंभीर आहे, मात्र यासाठी आजी माजी कोणत्याच सरकारनं सकारात्मक पावलं टाकली नाहीत। मात्र भाजप सरकारनं यासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना केली असून येत्या काही दिवसात कोयनेच्या धरणग्रस्तांचा प्रश्न मार्गी लावला जाईल, त्याचप्रमाणे उजनीही प्रश्न मार्गी लावला जाईल असं आश्वासन देखील त्यांनी दिलं आहे। अमरावतीमध्ये लग्न समारंभात सहभागी होऊन दागिने आणि रोख रकमेवर हात साफ करणाऱ्या अल्पवयीन चोरट्यांची टोळी अमरावतीच्या राजपेठ पोलिसांनी जेरबंद केली आहे।
धुळे आकाशवाणी केंद्रामधील एका महिला कर्मचाऱ्याशी गैरकृत्य करून तिचा विनयभंग केल्याच्या आरोपाप्रकरणी मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी आकाशवाणी केंद्रात जाऊन मनसे स्टाईलने आंदोलन केलं। धुळे आकाशवाणी केंद्रातील कार्यक्रम अधिकारी प्रदीप जावंडे यांनी सदर पीडित कर्मचारी महिलेला आपल्या केबिनमध्ये बोलावून तिच्याशी गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पीडित कर्मचारी महिलेने केला आहे। उरण तालुक्यात करंजा टर्मिनल लॉजिस्टिक या खासगी कंपनीनं करंजा इथे बंदराचं काम करताना पर्यावरणाची समुद्री जीवनाची हानी होतीये। या प्रकल्पानं अनेक कायदेशीर बाबींचं उल्लंघन केलं असल्यानं हा प्रकल्प पूर्वलक्षी प्रभावानं रद्द करण्यात यावा अशी मागणी काँग्रेसच्या फिशरमन सेलनं केली आहे। धुळ्यातील चिलाणी गावातील वासुदेव सोनवणे या शेतकऱ्यानं कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे। शेतात विषारी औषध प्राशन करून त्यांनी आपला जीवन संपवलंय। सततची नापिकी आणि दुष्काळाला हैराण होऊन त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं। आवडत्या मुलीशी लग्न लावून न दिल्यानं एका युवकानं शोले स्टाईलने आत्महत्येचा प्रयत्न केलाय। नदीच्या पुलावर चढलेल्या त्या युवकाला जमलेल्या नागरिकांनी वाचवलं। त्याने मद्यधुंद अवस्थेत हा प्रकार केल्याचं सांगितलं जात आहे। देशाचं रक्षण करताना प्राणांची आहुती देणाऱ्या शहीदांच्या कुटुंबियांना आधार मिळावा म्हणून जळगावातून मदतीचा हात दिला जातो। त्यांच्या कुटुंबियांना आधार मिळावा या भावनेनं जळगावमधील आर्या फाउंडेशन ही संस्था यावेळी सरसावली असून नुकत्याच पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या तसंच महाराष्ट्रातील इतर 14 शहीद जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 65,000 रुपयांची अशी एकूण 9,10,000ची मदत देऊ करण्यात आली आहे। धुळे शहरातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयात औषधांचा पुरेसा साठा नसल्यानं रुग्णालयाबाहेरून औषध आणावी लागतात। त्यामुळे या रुग्णालयात पुरेसा सर्व औषध साठा उपलब्ध करून देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि रुग्णाच्या नातेवाईकांनी केली आहे। आपल्या आईपासून दुरावलेल्या बिबट्याच्या बछड्याला पुन्हा आईची कूस मिळवून देण्याचं काम माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रानं केले आणि याचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। मध्यरात्री येऊन मादी बिबट्या आपल्या पिलाला पुन्हा घेऊन गेल्याचं चित्र या व्हिडिओमध्ये बघायला मिळतंय। वैभववाडी तालुक्यातील नाधवडे गावातल्या 3 दिवस होणाऱ्या महाशिवरात्रीची काल सांगता झाली। श्री महादेवांच्या मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमासाठी मुंबईतील चाकरमान्यांनी देखील एकच गर्दी केली होती। तसंच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनीही पालखीसह महादेवाला बेल अर्पण करून दर्शन घेतलं।